नमस्कार विद्यार्थी मित्रो, 11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना पेपर थर्ड जो चालू आहे त्या थर्डची माहिती आपण कॉस्टिंग विषयाची माहिती आपण सांगतो. काल मी सांगितलेलं आहे एलिमेंट ऑफ कॉस्ट म्हणजे काय. टू फाइंड आउट कॉस्ट may be the total amount of material plus the total amount of labor and plus the total amount of all expenses is called as cost. Cost may be divided in two types. First, direct cost, and second, indirect cost. Direct cost means सांगितले का माहिती the aggregate amount of direct material. What is the direct material means? Those material we active in the production is called as direct material. का तुम्हाला सांगितलं. Direct cost means the total amount of direct material, direct labor and direct expenses is called as direct cost. लक्षात घ्या. It is also known as prime cost. त्याला prime cost कधी पुढे माहिती आहे. Indirect cost means the aggregate amount of indirect material, indirect labor and all indirect expenses is called as indirect cost. And third जे आहे ती म्हणजे total cost. बरोबर, total cost means the total amount of direct cost plus the total amount of indirect cost is called as total cost. And total cost प्लस प्रॉफिट बरोबर सेल्स. मार्केट मधली किंमत मी सांगितलं 10,000 रुपयाची वस्तूची किंमत जी आहे ती कशी ठरवतात याचा अभ्यास जो आहे तो आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीने आपण एलिमेंट ऑफ कॉस्ट बघितलं. त्याच्यामध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट कॉस्ट मध्ये डायरेक्ट एक्सपेन्स पहिले डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. दोन मटेरियल रिलेशन ओनली those material will actually engage to the production is called as direct material. It is identified to the direct process of material. At the 75% of total cost may be including direct material. लक्षात घ्या. डायरेक्ट मटेरियल म्हणजे जो कच्चा माल जो आहे प्रत्यक्ष उत्पादनासाठी जो माल लागणार आहे त्याला डायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. लक्षात घ्या. दुसरा आहे डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर मीन्स those labor will be identified in the process of work. Those labor will be actually engaged to the production is called as direct labor. It is known as direct wages, product wages, process wages, production wages, etc. म्हणजे मटेरियल जे आहे या मटेरियल मध्ये दोन घटक येतात. डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस ते जे आहेत ते म्हणजे डायरेक्ट कॉस्ट. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, जो कच्चा माल तुम्ही खरेदी केलेला आहे त्या कच्च्या मालावर जो इतर खर्च येतो त्याचा समावेश जो आहे या डायरेक्ट. हे परत का सांगतो की हे तुम्हाला भविष्यामध्ये 12वीला आहे की तुम्हाला करावं लागणार आहे. तर पुढे आपले चार्ट पाठवलेले तुम्हाला मी बघा व्हॉट्सअपवर जो चार्ट पाठवले स्टेटमेंट ऑफ कॉस्ट त्याच्याकडे आपण आता बोलूया. लक्षात घ्या. म्हणजे डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, डायरेक्ट लेबर म्हणजे काय आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता इनडायरेक्ट जे आहे ते म्हणजे इनडायरेक्ट मटेरियल जे आहे ते इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहे ते म्हणजे इनडायरेक्ट कॉस्ट. इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, दोज मटेरियल विल नॉट बी ऍक्च्युअली एंगेज टू द प्रोडक्शन बट हेल्प टू द प्रोडक्ट इज कॉल्ड एज इनडायरेक्ट मटेरियल. प्रत्यक्ष उत्पादनासाठी इतर जे साहित्य लागतं कच्चा माल मटेरियल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की इतर साहित्य. इनडायरेक्ट लेबर म्हणजे काय, प्रत्यक्ष उत्पादनामध्ये हे वर्क. लेबर म्हणजे वर्क, कामगार. लेबर म्हणजे काय, कामगार म्हणतात त्याला. इनडायरेक्ट लेबर म्हणजे काय, जे लेबर असं आहे की दोज लेबर विल नॉट बी ऍक्च्युअली एंगेज टू द प्रोडक्शन बट हेल्प टू द प्रोडक्ट इज कॉल्ड एज इनडायरेक्ट लेबर. त्यामध्ये फॅक्टरी सुपरवायझर, फॅक्टरी मॅनेजर, डायरेक्टर्स, ऑफिसमधले क्लर्क असतात ते क्लर्क, स्टोअर कीपर, अशा वेगवेगळ्या लोकांचा समावेश यामध्ये होतो. प्रत्यक्ष ते उत्पादनामध्ये सहभाग न घेता पण त्या उत्पादनासाठी काहीतरी गायडन्स करतात त्याचा समावेश होतो हे इनडायरेक्ट लेबर मध्ये.
आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, फॅक्टरी एक्सपेन्सेस, दुसरं आहे ऑफिस एक्सपेन्सेस, तिसरं आहे सेलिंग एक्सपेन्सेस आणि तिसरं आहे चौथा आहे डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. म्हणजे तुमच्याकडे सर्व मटेरियल आहे, सर्व लेबर आहे, तुमच्या फॅक्टरीमध्ये फॅक्टरीची मशिनरी असते, नंतर फॅक्टरीची बिल्डिंग असते, ते रिपेअरिंग करावी लागतं सगळे. कॅपिटल आणि एक्सपेंडिचर याच्यामध्ये वेगवेगळे आहे. समजा फॅक्टरी बांधायची आहे, हा लॉंग खर्च आहे, तो काय प्रत्येक वर्षामध्ये येत नाही. पण असे जे खर्च आहेत, फॅक्टरी रेंट आहे, फॅक्टरी लाईटिंग आहे, फॅक्टरी हिटिंग आहे, फॅक्टरी पॉवर आहे, म्युन्सिपल टॅक्स असतो, असे लक्षात घ्या. कॅन्टीन एक्सपेन्सेस आहेत, वर्कर लोक कॅन्टीनमध्ये जातात, ते कॅन्टीनमध्ये येणारा खर्च जो आहे, तो सर्व खर्च जो आहे त्या सर्व खर्चाचा समावेश आहे फॅक्टरी एक्सपेन्सेसमध्ये. म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत ते ऑफिसमध्ये येणारे खर्च, ऑफिसची बिल्डिंग रिपेअर केली, फर्निचर घेतलं ते रिपेअर केलं, कॉम्प्युटर आहे ते रिपेअर केलं, लक्षात घ्या, रिपेअर्स ऑफ कॉम्प्युटर, ऑडिट फी आहे, बँक चार्जेस आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा खर्च असतो बघा, प्लानचा नट बोल्ट वगैरे, हे सगळे खर्च जे आहेत, जे ऑफिसमध्ये जे खर्च होणार आहे, ऑफिस लाईटिंग आहे, ऑफिस हिटिंग आहे, लक्षात घ्या, वॉटर चार्जेस ऑफिसचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे प्रत्येक खर्च जो आहे, आता रेंट, पूर्ण कंपनीचं रेंट समजा 1,00,000 रुपये आहे, तर ह्या रेंटमध्ये 1,00,000 रुपयामध्ये हे पूर्ण फॅक्टरीचं रेंट आहे. रेंट, ह्या 1,00,000 रुपयामध्ये फॅक्टरीमध्ये किती रेंट आहे, ऑफिसचं किती रेंट आहे, सेलिंगचं किती रेंट आहे, डिस्ट्रीब्युशनचं किती रेंट आहे, हे सर्व रेंट जे आहे 1, 2, 3, 4 डिपार्टमेंटचं रेंट जे आहे ते सर्व मिळून 1,00,000 रुपये आहे, लक्षात घ्या. मग फॅक्टरीचं रेंट फॅक्टरी एक्सपेन्सेसमध्ये जाईल, ऑफिसचं रेंट ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये जाईल, सेलिंगचं एक्सपेन्सेस सेलिंगमध्ये जाईल. अशा प्रत्येक डिपार्टमेंटचं रेंट जे आहे ते रेंट त्या डिपार्टमेंटला विभागलं जातं आणि सर्व वर्षाच्या शेवटी सर्व खर्च जे आहेत ते सर्व खर्च एका कॉस्ट सेंटरला कलेक्ट केले जातात आणि ते कलेक्ट केल्यानंतर तो उत्पादक किंवा तो कंपनीचा मालक जो आहे तो विचार करतो की आपल्या वस्तूच्या किमतीमध्ये कोणते खर्च, फॅक्टरी खर्च झाले तर ते कमी करा, ऑफिस खर्च झाले असतील तर ते कमी करायचे. असे जे जे खर्च आपल्याला जास्त वाटत असतील त्या खर्चावर कंट्रोलिंग करायचं काम जे आहे किंवा प्लॅनिंग करायचं काम जे आहे ते कॉस्ट डिपार्टमेंट करत असतं आणि सल्ला देत असतं की आपल्याकडे फॅक्टरी रेंट एवढं गेलं, ऑफिसचं रेंट जास्त गेलं, मग ते खर्च कमी करतात. कारण आपल्याला आहे की ती कंट्रोल दी कॉस्ट, लक्षात घ्या, कंट्रोलिंग दी कॉस्ट. मी सांगितलं एक 10,000ची वस्तू 8,000 रुपयाला मिळते, मग 8,000ची 10,000ची वस्तू आपण 8,000 रुपयामध्ये कशी आणायची त्याचा आपण प्रयत्न करूया. असा जो असे जे वेगवेगळ्या प्रकारचे खर्च जे आहेत ते म्हणजे फॅक्टरी एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस इज कॉल्ड ॲज ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. लक्षात घ्या, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, the aggregate amount of all indirect material, indirect labor and indirect expenses is called as direct. Classification of expenditure होतात. फिक्स एक्सपेन्सेस कोणते, व्हेरिएबल किती, आता ती तुम्हाला पुढे येईल, लक्षात घ्या. याच्यामध्ये आता एक्सपेन्सेस मध्ये प्रकार आहेत ते आपण म्हणजे जसं येईल आपण लक्षात घेऊ. आता आपण काय करूया, त्या वस्तूची टोटल कॉस्ट काढण्यासाठी कंपनीच्या कायद्याप्रमाणे विशिष्ट नियमानुसार जावं लागतं. लक्षात, कोणत्याही वस्तूची किंमत जेव्हा कंपनी काढते तेव्हा पहिली किंमत काढत असते ती म्हणजे प्राईम कॉस्ट. मला पाठवलेले बघा मी, प्राईम कॉस्ट. दुसरी, आता याची माहिती नंतर सांग, दुसरी जी किंमत काढतात ती म्हणजे फॅक्टरी कॉस्ट, फॅक्टरी मधली ज्या वस्तूची किंमत. तिसरी जी किंमत काढतात म्हणजे ऑफिस कॉस्ट, ऑफिस कॉस्ट किंवा दुसरं नाव आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाच्या मालाची किंमत. तुम्हाला सर्व मी त्या वहीमध्ये पाठवलेलं आहे, तर समजत नसेल तर परत पाठवलं. लक्षात घ्या, चौथी जी कॉस्ट आहे ती म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन और गुड्स सोल्ड. लक्षात घ्या, पाचवी जी किंमत आहे ती म्हणजे टोटल कॉस्ट आपण बघतो आणि शेवटी सेल्स. आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. ह्या सर्व गोष्टींमध्ये त्या वस्तूची किंमत जी आहे ती किंमत विभागली गेलेली आहे. लक्षात घ्या, या पद्धतीने सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. फर्स्ट टू फाइंड आउट काय सांगितलं, प्राईम कॉस्ट. तर व्हॉट इज मीन बाय प्राईम कॉस्ट तुम्हाला पाठवलेलं आहे. पहिली किंमत काय आहे, प्राईम कॉस्ट. हे सर्व टीवाय बीकॉमला आहे. तुम्हाला इथं ज्युनियर कॉलेज टीवाय 15वीचा टॉपिक आहे हा, म्हणून थोडंसं
हे जे आहे ते एवढं जरी तुम्हाला वर्षामध्ये समजलं मटेरियल म्हणजे काय, लेबर म्हणजे काय, किंवा एवढं जरी बाकीचं काही जरी आलं नाही तर चालेल, पण हे कॉस्ट जी आहे ती आली पाहिजे लक्षात घ्या. बाकीचं प्रॉब्लेम आहे ते सोपे आहे लक्षात. आता प्राईम कॉस्ट, प्रधान किंमत म्हणतात त्याला. आता प्राईम कॉस्ट म्हणजे काय, वस्तूची किंमत काढताना कंपनी पहिली प्राईम कॉस्ट काढते. फायनान्शियल अकाउंट मध्ये वस्तूची किंमत काढली जात नाही लक्षात घ्या. ही जी कॉस्ट अकाउंट मध्ये म्हणजे कॉस्ट म्हणजे जी कॉस्ट म्हणजे किंमत, त्या वस्तूची किंमत काढताना कॉस्टिंग डिपार्टमेंट हे सेपरेट काम करत असतं. त्याच्यातले क्लर्क वेगळे, त्याचं क्वालिफिकेशन वेगळं, कॉस्ट वगैरे सर्व वेगळं असतं लक्षात घ्या. मग ती किंमत काढताना प्राईम कॉस्ट मीन्स द टोटल अमाऊंट ऑफ डायरेक्ट मटेरियल प्लस द टोटल अमाऊंट ऑफ डायरेक्ट लेबर आणि प्लस द टोटल अमाऊंट ऑफ डायरेक्ट एक्सपेन्सेस. फॉर एक्झाम्पल येते, फॉर एक्झाम्पल मी सांगितलं फ्रेट, FREIGHT, नंतर कॅरेज, CARRAG, नंतर कॅरेज इनवर्ड म्हणजे ते तुम्हाला सांगितलं मी काल, इनवर्ड, ऑक्ट्राय, कस्टम ड्युटी, असे इतर जे हे खर्च काय आहेत की डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय की जो कच्चा माल तुम्ही खरेदी केलेला आहे या कच्च्या मालावर येणारा जो खर्च आहे, म्हणजे माल चढवताना येणारा खर्च, हमाली खर्च, कुलिंग चार्जेस, कुल चार्ज वगैरे वगैरे असे जे खर्च आहेत, कॅरेज, हमाली खर्च, कॅरेज रॉक्ट्राय म्हणजे आपण GST भरतो लक्षात घ्या. असे जे खर्च जे आहेत ते सर्व म्हणजे कच्चा माल खरेदी करण्यासाठी जे खर्च येणार आहे. बघा, कच्चा माल आणि पक्का माल, मालाचे 3 प्रकार आहेत ते सांगतो. पहिला जो माल आहे तो म्हणजे रॉ मटेरियल. कंपनीमध्ये मालाचं वर्गीकरण 3 मध्ये केलं जातं लक्षात घ्या. दुसरा जो माल आहे वर्क इन प्रोग्रेस म्हणतात त्याला, आणि तिसरा जो आहे फिनिश्ड गुड्स. 3 प्रकारचे माल जो आहे तो त्या कंपनीत केला जातो. रॉ मटेरियल मी सांगितलेलं आहे, रॉ मटेरियल म्हणजे कोणता, डायरेक्ट मटेरियल लक्षात घ्या. रॉ मटेरियल म्हणजे कोणतं, डायरेक्ट मटेरियल. आता वर्क इन प्रोग्रेस म्हणजे माल कोणता की जो कच्चा माल तुम्ही तयार केलेला आहे तो पक्का पण नाही आणि कच्चा पण नाही, अशा मालाला वर्क इन प्रोग्रेस म्हणतात, जो फॅक्टरीमध्ये प्रोसेसमध्ये चालू आहे. फर्निचर तयार करतो आहे, अर्ध फर्निचर तयार झालं म्हणजे प्रोसेसमध्ये चालू आहे. समजा 50 लाखाचा माल आपण तयार करतो आहे, 50 लाखापैकी 20 लाखाचं मालाचं प्रोसेस चालू आहे, म्हणजे तो माल पक्का पण नाही झालेला आहे आणि कच्चा पण नाही राहिलेला आहे. असा जो माल जो आहे त्याला वर्क इन प्रोग्रेस म्हणतात. म्हणजे मालाचे 3 प्रकारच्या कॉस्टिंग विभागामध्ये केलेले आहे, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड म्हणजे पक्का माल. सर्व माल तयार झाल्यानंतर तुमच्या गोडाऊन मध्ये जो पक्का माल जो आहे त्याला पक्का माल, 3 प्रकारचा माल असतो, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश्ड गुड्स. या सगळा जो हा 3 प्रकारचा माल जो आहे तो कंपनीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी साठवला असतो लक्षात घ्या. म्हणजे पहिली जी किंमत काढलेली आहे ती म्हणजे प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट मीन, आता याला हे नाव लक्षात घ्या, प्राईम एकावर एक अवलंबून आहे. हे जर चुकलं तर पुढे पूर्णपणे प्रोसेस चुकते लक्षात घ्या. कंपनीमध्ये 10,000 रुपयाची जी मालाची सेल्स प्राइस आहे, या सेल्स प्राइस मध्ये प्राईम कॉस्ट किती आहे ते आपल्याला बघायचं आहे, फॅक्टरी कॉस्ट किती आहे ते बघायचं आहे, नंतर ऑफिस कॉस्ट किती आहे ते बघायचं आहे, नंतर टोटल कॉस्ट किती आहे ते म्हणजे सर्व जे खर्च आहे, ऑफिस, फॅक्टरी, नंतर सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन, असे सर्व जे खर्च आहेत ते खर्च या ठिकाणी बघायचे आहेत. ती खर्च बघण्यासाठी पहिली जी किंमत काढली जाते प्राईम कॉस्ट. शॉर्ट नोट मध्ये किंवा व्हॉट इज मीन बाय प्राईम कॉस्ट, प्राईम कॉस्ट मीन दी टोटल अमाउंट ऑफ डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. दिस फॉर एक्झाम्पल फ्रेट, कॅरेज, कॅरेज, हे परत शब्द तुमच्या कानावर पडल्यानंतर तुम्हाला सोपं वाटेल लक्षात घ्या. म्हणजे वस्तूची किंमत काढताना पहिली किंमत काढायची ती म्हणजे प्राईम कॉस्ट. आणि हे तुम्हाला करावंच लागेल. हा कॉस्ट शीटचा टॉपिक आहे, हा कॉस्ट शीट तुम्हाला फार फायदेशीर आहे लक्षात घ्या. डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय मी सांगितलेलं आहे, डायरेक्ट मटेरियल अधिक डायरेक्ट लेबर अधिक डायरेक्ट एक्सपेन्सेस बरोबर प्राईम कॉस्ट. त्याला म्हणतात पहिली किंमत. तुम्हाला नोट्स पाठवलेलं आहे ते पासून बघा. दुसरी जी किंमत पाठ करतो ती म्हणजे फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट म्हणजे काय लक्ष द्या. एकावर मी सांगितलं, याच्यावर 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 एक ठिकाणी संबंध येतो. फॅक्टरी कॉस्ट मीन्स
फॅक्टरी कॉस्ट म्हणजे काय? द टोटल अमाऊंट ऑफ फॅक्टरी कॉस्ट मीन्स परत सांगू व्याख्या बघा. फॅक्टरी कॉस्ट दिलेली पाठवलेली आहे. फॅक्टरी कॉस्ट मीन्स द टोटल अमाऊंट ऑफ प्राइम कॉस्ट. बघा आली काही प्राइम कॉस्ट, ही प्राइम कॉस्ट आहे. फॅक्टरी कॉस्ट मीन्स the aggregate amount of prime cost plus the aggregate total amount of all factory expenses is called as factory cost. Factory expense, factory cost लक्षात घ्या आणि फॅक्टरी एक्सपेन्सेस याच्यामध्ये फरक आहे. फॅक्टरी कॉस्ट आणि दुसरं कोणतं आहे? फॅक्टरी एक्सपेन्सेस. याच्यामध्ये डिफरन्स आहे. फॅक्टरी कॉस्ट म्हणजे काय? फॅक्टरी कॉस्ट मीन्स द टोटल अमाऊंट ऑफ प्राइम कॉस्ट प्लस द टोटल अमाऊंट ऑफ ऑल फॅक्टरी एक्सपेन्सेस इज कॉल्ड एज फॅक्टरी कॉस्ट. इट इज ऑल्सो नोन एज वर्क कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहेत कॉस्टिंग मध्ये. जे असेल ते लक्षात घ्या. आता फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणजे काय? मी सांगितलेलं आहे काल. फॅक्टरी एक्सपेन्सेस मीन्स दोज एक्सपेन्सेस इन रिलेशन ओनली फॅक्टरी डिपार्टमेंट इज कॉल्ड एज फॅक्टरी एक्सपेन्सेस. फॉर एक्झाम्पल फॅक्टरी रेंट, फॅक्टरी लाइटिंग, फॅक्टरी हीटिंग, फॅक्टरी पॉवर, म्युनिसिपल टॅक्स, फॅक्टरी एक्सपेन्सेस, ऑल फॅक्टरी इन्शुरन्स. लक्षात घ्या. अशा प्रकार फॅक्टरी लाइटिंग, अशा प्रकार सर्व जे खर्च आहे त्या खर्चाची यादी म्हणजे फॅक्टरी एक्सपेन्सेस लिस्ट म्हणजे फॅक्टरी एक्सपेन्सेस. ते समजा या ठिकाणी 1000 रुपये रेंट आहे, 2000 रुपये लाइटिंग आहे, 3000 रुपये कॅन आहे. सर्व खर्च एकत्र आणलं त्याला काय म्हणतात? फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणतात. फॅक्टरी एक्सपेन्सेस मीन्स दोज एक्सपेन्सेस इन रिलेशन ओनली फॅक्टरी डिपार्टमेंट इज कॉल्ड एज फॅक्टरी एक्सपेन्सेस. लक्षात घ्या. तर सोपं आहे. जर विचार केला तर तुम्हाला 2-3 वेळा वाचलं तुम्हाला लक्षात येईल. परत तुमच्या सांगा नाही. डायरेक्ट कॉस्टिंगचा आपण चार्ट घेऊया. लक्षात म्हणजे दुसरी पहिली जी किंमत काढतो ती म्हणजे प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट काढताना 3 गोष्टी माहिती पाहिजे. प्राइम कॉस्ट काढताना डायरेक्ट मटेरियलची किंमत. तर डायरेक्ट मटेरियलची किंमत कशी काढायची ती आपण नंतर बघूया. ह्या गोष्टी ज्या आहेत आपण त्या प्रत्येक मुद्दा जो आहे डायरेक्ट मटेरियलची किंमत कशी काढते आपण नंतर बघू. डायरेक्ट लेबरची किंमत कशी आहे ते बघू. फॅक्टरी एक्सपेन्सेस कसे आहे ते बघूया. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे खर्च आहेत ते खर्च आपल्याला फक्त सुरुवातीला बघून घ्या की जाताना पहिली कॉस्टिंग कॉस्ट काढताना टू फाइंड आउट कॉस्ट. लक्षात घ्या. वस्तूची किंमत कशी काढायची त्याच्यामध्ये फॅक्टरी कॉस्ट, प्राइम कॉस्ट काढायची, फॅक्टरी कॉस्ट काढायची, ऑफिस कॉस्ट काढायची, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढायचं. हे मध्ये मध्ये हे जर जमलं नाही तर चालतं. लक्षात घ्या. पण याचा मुद्दा पुढे येणार आहे म्हणून सांगितलं. ह्या 4 ज्या प्राइस आहेत त्या प्राइस मध्ये ते आलंच पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आता समजा उदाहरणार्थ तुम्ही ऑफिसचा खर्च, ऑफिस लाइटिंग आहे 10,000 रुपये, तो तुम्ही फॅक्टरीमध्ये घेतलं तर फॅक्टरी एक्सपेन्सेस वाढले. लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचा खर्च जो आहे तो खर्च त्या डिपार्टमेंटचा खर्च त्या अंडर ओव्हरहेड मध्ये गेला पाहिजे. त्याचं हेड आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस, हे त्या एक्सपेन्सेसचं हेड आहे त्याच्यामध्ये गेला पाहिजे. ऑफिस एक्सपेन्सेस त्याच्या अंडर ऑफिस रेंट येईल, ऑफिस लाइटिंग येईल, ऑफिस इन्शुरन्स येईल, ऑफिस इन्शुरन्स, प्रिंट अँड स्टेशनरी, टेलिफोन बिल आहे, मोबाईलचं बिल आहे, नंतर तुम्ही कम्प्युटरचे शाईचं बिल आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी ह्या ऑफिस एक्सपेन्समध्ये जातात. म्हणजे असे जे खर्च आहेत ते म्हणजे कोणते? वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे खर्च त्या अंडर हेडमध्ये गेले पाहिजे. लक्षात घ्या. आणि त्या सगळ्यांना एकत्र कुठे केलं जातं? एका विशिष्ट कॉस्ट सेंटरला एकत्र केलं जातं. आणि कॉस्ट सेंटरला एकत्र केल्यानंतर सर्व खर्च एकत्र केल्याने त्या वस्तूची किंमत काढली जाणे, त्या किमतीमध्ये प्रॉफिट मिळवला जातो आणि मार्केटमधली त्या वस्तूची किंमत ठरवली जाते. जास्त घाई होते कारण व्हिडिओ एवढे 20-25 मिनिटाचे व्हिडिओ तुम्ही बघत नाही. मी काल बघितलं की तुम्ही फक्त 2-3 मिनिटाचे व्हिडिओ बघतात, बाकी बंद करून देतो. कंटाळा करू नका. लक्षात घ्या. जे महत्वाचं आहे तिथे बघा, वहीमध्ये बघा, वहीमध्ये करा. तुम्हाला पाठवलेलं आहे. नसेल तर आपण कॉलेज सुद्धा परत घेलच मी. पण आता ऑनलाईन जे आहे ते ऑनलाईनमध्ये 20-25 मिनिटाचे व्हिडिओ तुम्ही मुलं बघत नाही. बाकीचे व्हिडिओ तुम्ही बघायला वेळ असतो.
म्हणून ते बघत जा. तिसरी जी किंमत आहे ती म्हणजे कोणती? ऑफिस कॉस्ट. ऑफिस कॉस्ट means the total amount of factory cost plus the total amount of all office expenses, etc., is called as office cost. It is also known as cost of production. आता ऑफिस एक्सपेन्सेसची यादी. फॅक्टरी कॉस्ट जर चुकली तर पुढे तुमचं सर्व लक्षात एकावर एक डिपेंड आहे. म्हणून व्यवस्थित कोणता खर्च कुठे टाकायचा ते तुम्हाला यादी. ऑल फॅक्टरी ऑफिस कॉस्ट म्हणजे काय की दी टोटल अमाऊंट ऑफ फॅक्टरी कॉस्ट, टोटल अमाऊंट ऑफ फॅक्टरी कॉस्ट प्लस the total amount of all office expenses, for example office rent, office lighting, office heating, office वेगवेगळ्या प्रकारचं इन्शुरन्स असेल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च असेल, लिगल चार्ज असेल, बँक चार्ज असेल, नंतर तुमचं ऑडिट फी असेल, जे जे ऑफिसमध्ये काम चालतं त्यामध्ये जेवढा खर्च होतो त्या खर्चाची यादी म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेस. आणि फॅक्टरी कॉस्ट आल्यानंतर फॅक्टरी कॉस्ट प्लस ऑफिस एक्सपेन्सेस बरोबर ऑफिस कॉस्ट. इट इज ऑल्सो नोन ॲज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. चौथी जी किंमत आहे ती म्हणजे टोटल कॉस्ट. सांगितले मध्ये जाऊ द्या. टोटल कॉस्ट जे आहे ते आपण हे काय नंतर आपले जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा सांगेल. टोटल कॉस्ट म्हणजे काय? द टोटल अमाऊंट ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन और गुड सोल्ड किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा दुसरं काय नाव आहे ऑफिस कॉस्ट प्लस द टोटल अमाऊंट ऑफ ऑल सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस इज कॉल्ड ॲज टोटल कॉस्ट. सेलिंग एक्सपेन्सेस म्हणजे माल वस्तू विक्री आणि वितरणाचा खर्च असतो. लक्षात घ्या. तर विक्री सेलिंग एक्सपेन्सेस म्हणजे कोणतं? ॲडव्हर्टायझिंग, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, गोडाऊन रेंट, पॅकिंग चार्जेस. लक्षात घ्या. डिलिव्हरी व्हॅन कंबाईन आहे. हे सर्व जे आहे ते मार्केटिंग एक्सपेन्सेसमध्ये येतात. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस म्हणजेच मार्केटिंग एक्सपेन्सेस. वस्तू विकण्यासाठी जे खर्च येतात त्याचा समावेश या सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसमध्ये होतो. त्याची यादी बघा. पहिले नाव आहे त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट, शोरूम एक्सपेन्सेस, फ्री सॅम्पल अँड गिफ्ट. लक्षात घ्या. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, लॉजिंग अँड बोर्डिंग खर्च, डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस, नंतर कॅरेज आउटवर्ड, पॅकिंग चार्जेस. लक्षात घ्या. गिफ्ट असतात, आपण भेट देतो. असे सर्व जे खर्च जे आहेत सेलिंग अँड मार्केटिंग, इट इज इन्क्लुडिंग मार्केटिंग डिपार्टमेंटचे जेवढे खर्च आहेत ते सर्व खर्च हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस येतात. आणि ते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा ऑफिस कॉस्ट प्लस ऑल द मार्केटिंग एक्सपेन्सेस इन्क्लुडिंग सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसची यादी. मी सांगितले 15-20 खर्च असतात ते यादी. त्यांनी सगळ्यांची बेरीज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा ऑफिस कॉस्ट प्लस सेलिंग एक्सपेन्सेस बरोबर टोटल कॉस्ट. आणि ABCD आणि ई म्हणजे काय? सेल्स. सेल्स बरोबर टोटल कॉस्ट प्लस प्रॉफिट बरोबर सेल्स किंवा टोटल कॉस्ट मायनस लॉस बरोबर सेल्स. प्रॉफिट बरोबर नुकसान हे येणारच. त्याच्या बरोबरच आहे. लक्षात घ्या. खर्च समजा आपला खर्च आला 15,000 रुपये आणि कॉस्ट आली 16,000 रुपये, तर 1,000 रुपये जो आहे तो 15,000 रुपये विक्रीची प्राइस आहे मार्केटमध्ये वस्तूची आणि खर्च आला 16,000, तर 1,000 रुपये आपला लॉस आहे. कंपनी बंद करावी लागेल. लक्षात घ्या. कंपनी न बंद करता हे जे 15,000 रुपयाची वस्तू हा 16,000 रुपये जो खर्च आहे तो 14,000 रुपयापर्यंत कसा करता येईल? म्हणजे 14,000 अधिक 1,000 बरोबर 15,000 ही प्रॉफिट. म्हणजे हे 14 ही 16,000 रुपयाची किंमत कमी करण्यासाठी मटेरियलवर कंट्रोल करा, लेबरवर कंट्रोल करा, फॅक्टरी एक्सपेन्सेसवर कंट्रोल करा, ऑफिस एक्सपेन्सेस कंट्रोल करा, सेलिंग एक्सपेन्सेस कंट्रोल करा. आणि हे 16,000 रुपये आहे ती किंमत काय करायची? कमी करायची. म्हणून हे जे काही कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या बंद पडायचं कारण तेच आहे की मार्केटपेक्षा वस्तूच्या किमतीपेक्षा त्या वस्तूवर येणारा खर्च जो आहे
तो जास्त होतो, म्हणून त्या कंपन्या काय करतात, मालक जो आहे तो कंपन्या बंद करतात. कारण कोणताही व्यापारी मी काल सांगितलं, कोणताही उद्योजक किंवा कोणताही बिझनेसमॅन जो आहे स्वतःचा प्रॉफिट कमी करत नाही. मग तो काय करतो, ह्याच्या 3 वस्तू ज्या आहेत कोणकोणत्या मागची, मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस जे आहेत त्या एक्सपेन्सेसवर कंट्रोल करण्यासाठी ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या कंट्रोल करण्यासाठी कॉस्टिंग डिपार्टमेंट जे आहे ते काम करत असतं. अशा पद्धतीने आपण आज बघितलेलं आहे. पहिली किंमत काय बघितली आपण, प्राईम कॉस्ट बघितली. तुम्हाला चार्ट पाठवलेला आहे. प्राईम कॉस्ट बरोबर डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस शॉर्टमध्ये लिहिलेलं पाठवलेले बघा. दुसरी जी किंमत आपण काढलेली आहे ती म्हणजे कोणती, फॅक्टरी कॉस्ट काढलेली आहे. त्याचा चार्ट पण दिलेला आहे. फॅक्टरी कॉस्ट म्हणजे काय, प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी एक्सपेन्सेस हे लक्षात द्या. तिसरी जी आहे ती म्हणजे कोणती, ऑफिस कॉस्ट आपण काढली. ऑफिस कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बरोबर फॅक्टरी कॉस्ट प्लस ऑफिस एक्सपेन्सेस ही आहे. तिसरी जी आहे ती म्हणजे टोटल कॉस्ट. चौथी टोटल कॉस्ट बरोबर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफिस कॉस्ट प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. इज कॉल्ड एज टोटल कॉस्ट. आणि 5वा मुद्दा जो आहे, सेल्स बरोबर टोटल कॉस्ट अधिक प्रॉफिट किंवा टोटल कॉस्ट मायनस कॉस्ट. अशा पद्धतीने आपण आज त्या वस्तूची कॉस्ट कशी काढायची ती बघितलेली आहे. त्याची सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला मी वहीच्या नोट्स पाठवलेल्या आहेत. त्या नोट्स आणि दिलेला चार्ट हा बघा. आता आपण चार्ट जो आहे त्या चार्टचा विचार करू. लक्षात द्या आणि तुमच्या वही ज्या नोट्स पाठवलेल्या आहेत त्या लिहून घ्या. आणि आता हा पहिला टॉपिकमधला काही भाग जो आहे तो आज संपवलेला आहे. उद्या आपण कॉस्टिंग कसं बनवतो, त्याच्यामध्ये प्राईम कॉस्ट कशी काढायची, मटेरियलची किंमत कशी काढायची ते आपण बघूया. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मला दररोज एक कॉस्टिंगचा व्हिडिओ पाठवतो. आणि आज दुपारी परत पेपर सेकंड जो आहे सेकंडमध्ये आपण 2-3 दिवस गॅप गेला तर आपण आज दुपारी मी तुम्हाला सेकंडमध्ये क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट हा टॉपिक पाठवलेला आहे. तो त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम तुम्हाला पाठवलेले आहेत ट्रिब्युनल 4 तो आपण आज बघूया. धन्यवाद.